बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली 8 डिसेंबर व दिनांक 16 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी बीड, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. तसेच सदर बैठकीत महसूल अधिकारी आढावा बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. सदरच्या बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना वाळू निर्गमित धोरणाबाबतच्या शासन निर्णय दिनांक 8 एप्रिल 2025 व 30 एप्रिल 2025 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी बीड जिल्ह्यातील 13 वाळूघाट निश्चित करण्यात आले आहेत. तसेच संबंधित ओढ्यामधील वाळू घरकुल लाभार्थी यांना देण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व पंचायत समिती गट विकास अधिकारी जिल्हा बीड यांना निर्देश देण्यात आले आहेत. सर्व तहसीलदार व सर्व गट विकास अधिकारी जिल्हा बीड यांना निर्देश दिले. बीड जिल्ह्यातील लहान नदी नाले 79 वाळूघाट निश्चित केले असून त्यामधून 1271 घरकुल लाभार्थ्यांना एकूण वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील एकूण 36 वाळूघाटातून एकूण 47,129 ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येत आहे. सध्या स्थितीत निविदा प्रक्रियेतून लिलावामध्ये गेलेल्या एकूण 10 वाळूघाटामधून 90-99 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी महाखनिज प्रणालीवर ETP पास चलन देण्याची कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच SOP देण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी बीड यांनी बीड व शिरूर तालुक्यातील जप्त करण्यात ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे जप्त वाळू साठा घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्देश दिले आहेत. अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदद्वारे राबवण्यात येणाऱ्या सर्वांसाठी घरे योजनेसाठी महसूल प्रशासनाकडून वाळू उपलब्ध करून देण्यासाठी वरीलप्रमाणे प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी वरीलप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू लाभ देण्याचे आवाहन बीड जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी केले आहे. प्रहार क्रांतीसाठी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड.